हॅलो फ्रेंड्स, तर आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळा म्हटलं तर थंडगार लस्सी ही झालीच पाहिजे. घरच्या घरी थंडगार लस्सी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. इथे मी 1 लिटर कोमट असं दूध घेतले, म्हणजे गरम करून घेतले. ते कोमट झाल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला विरजण घालायचं आहे. विरजण घातल्यानंतर हे ओव्हरनाईट मी तसंच ठेवलेलं आहे, तर घट्ट असं दही तयार होतं. सकाळी पाहिल्यानंतर तुमचं असं घट्ट दही झालेलं असेल, तर तुमच्याकडे जर विरजण घालण्यासाठी विरजण नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अर्ध लिंबूसुद्धा पिळू शकता बी काढून. तर आता इथे मी हे मिक्सर जारमध्ये घालून घेतलं आहे आणि 2 टप्प्यामध्ये आपल्याला फिरवायचं आहे. लागेल तशी तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही साखर ॲड करायची आहे. इथे मी 2 ते 3 चमचे साखर टाकलेली आहे. तसेच मी वेलची पूडही इथे हाफ टीस्पून टाकलेलं आहे. आता हे मिक्सर जारमध्ये मी 1-2 वेळा फिरवणार आणि प्लेन अशी आपली लस्सी तयार होते. तर आता हे एका भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि 2 टप्प्यामध्ये मी फिरवलेलं आहे. तर बघा आता प्लेन अशी आपली लस्सी तयार झालेली आहे. तर आता हे मी एका भांड्यामध्ये ओतून घेते आहे. तुम्हाला हवं तर चॉकलेट लस्सी बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही चॉकलेट सिरप ॲड करू शकता किंवा एखादी डेअरी मिल्क वगैरे त्याच्यामध्ये मिक्सरला फिरवून लहान मुलांना चॉकलेट लस्सी ही बनवून देऊ शकता आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. तर आता इथे मी प्लेन असं तयार करून घेतलेली आहे लस्सी. आता ही आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चमच्याने. तर आता बघा खूप छान अशी थंडगार लस्सी तयार होते आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. आणि ही तुम्ही फ्रीजलाही परत ठेवू शकता किंवा अशीच सर्व करू शकता. तर खूप छान थंडगार लस्सी तयार होते आणि अशी दुपारच्या वेळात तुम्ही फॅमिलीसोबत सर्व करू शकता. तर आता आपली प्लेन लस्सी तयार झालेली आहे. तर यामध्ये तुम्हाला हवी तेवढी साखर तुम्ही ॲड करू शकता, कमी जास्त करू शकता. यामध्ये मी वेलची पूडही ॲड केलेली आहे. तर आता इथे मी प्लेन लस्सी बनवलेली आहे आणि घरच्या घरी अगदी तुम्ही मनसोक्त अशी पिऊ शकता. तर अगदी साधी सोपी मेथड आहे. आता उन्हाळा लागलेला आहे, थंडगार लस्सी नक्की करून बघा. तर आता आपण सर्व करूया. ते एका ग्लासमध्ये मी ओतून घेते आहे. तर अशी तुम्ही फॅमिलीसोबत सर्व करू शकता. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय. थँक्यू.